हे राऊत त्यांनी एक ट्विट केलेलं आणि सरन्यायाधीशांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राऊत सर आहेत. सर, सरन्यायाधीशांचे तुम्ही थेट आभार मानलेत. त्यांनी त्यांचे आभार मानावेच लागतील. या देशाच्या जनतेला त्यांनी इतर काही केलं नसलं त्यांच्या कारकिर्दीत तरी या देशातल्या झोपलेल्या युवा पिढीला म्हणजे अक्षरशः गाडलेल्या मुर्द्यांना जिवंत केलं. आणि चित्र आपण आज दिल्लीच्या रस्त्यावर पार्लमेंटच्या बाहेर जंतर मंतरला पाहत आहे. त्यांच्या एका शब्दानं लोकांमध्ये चीड, संताप, उद्वेग निर्माण झाला. तरुणांना बेरोजगार तरुणांना ते कॉकरोच म्हटले, झुरळं म्हटले. म्हणजे ही या सरकारची मानसिकता आहे, या देशाच्या मुख्य न्यायाधीशांची, जे मोदी आणि शहांच्या प्रभावाखाली काम करतात, ही त्यांची मानसिकता आहे. आणि त्याचा परिणाम तुम्ही पाहिलात. त्यांचे आभार मानावेच लागेल. मी जर या देशाचा प्रधानमंत्री असतो तर त्यांना ताबडतोब भारतरत्न दिलं असतं. पण सर, आंदोलन दडपण्याचाही प्रयत्न झाला, बऱ्याच ठिकाणी अश्रुधुराचा. बघा, आंदोलनामध्ये हे होणारच. जेव्हा तुम्ही मोदींना आव्हान देत, अमित शहाला आव्हान देत रस्त्यावरती उतरता त्याच्या घरासमोर, गेल्या 12 वर्षात ते घडलं नव्हतं, तेव्हा हुकुमशहा गोळीबार करणार, हुकुमशहा खोटे गुन्हे दाखल करणार, हुकुमशहा अश्रुधुराचा नळकांडा फोडणार, हुकुमशहा आंदोलकांना गायब करणार, हे सगळं अपेक्षित आहे. आंदोलनात हे अपेक्षित, इंटरनेट बंद ठेवण्यात आलं, हे सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. याच्यापेक्षाही मोठं आंदोलन भविष्यात देशात घडेल. तुम्ही पहा, विरोधी पक्षामध्ये ती एक चर्चा सुरू झालेली आहे आणि ही सुरुवात आहे. सर, इतिहासात पहिल्यांदा संसदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला साखळ्यांनी कुलूप लावले गेलं. हे डरपोक लोक आहेत, नाही, घाबरतात. हे जर सरकारतर्फे जर कोणी आलं असतं जंतर मंतरला आणि चर्चा केली असती किंवा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता, जी लोकांची मागणी आहे, तर मोदींची अब्रू राहिली असती, प्रतिष्ठा राहिली असती, लोकशाहीचा सन्मान राहिला असता. पण अहंकार, अमित शहाना वाटलं माझं कोण काय वाकडं करणार, तो अहंकार आज मोडून पडला. शेवटचा सर प्रश्न, सरन्यायाधीश पण मग आता पदावर राहतीलच, जसं धर्मेंद्र प्रधान आहेत तसं. बघा, हे पदावर राहणार हे सगळे लोचट आणि लाचार आणि स्वाभिमान शून्य लोक आहेत आणि यांना फक्त पदाला चिटकून राहायचं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची काय गरज नाही. त्यांना बरखास्त करू शकतात, प्रधानमंत्री राजीनामा मागू शकतात. पण असं काय आहे की त्यांना अजून वाचवलं जातंय आणि हजारो तरुणांवरती बंदुका रोखलेल्या आहेत. संसदेत काही चर्चा आहे त्याची खासदारांमध्ये? सकाळपासून आम्ही संसदेमध्ये या विषयावरती विचारायचा प्रयत्न केला. संसद त्यांनी आज दिवसभरासाठी बंद केली, तहकूब केलेली आहे. ही काय लोकशाही चालवण्याची उद्यापासून काय भूमिका असेल आता विरोधी पक्ष? आमचं आंदोलन चालूच राहील. आमचं आंदोलन चालूच राहील असं सांगितलंय खासदार संजय राऊत यांनी. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जसं आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन विरोधक देशात करतील, असा देखील एक संदेश पुढारी न्यूजच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.